Hello friends, welcome back to my channel. First of all, good morning to everyone. माझं चॅनलचं नाव आहे गर्ल्स क्रिएटिव्ह हाऊस. तुमचं मनापासून स्वागत माझ्या चॅनलमध्ये. आज मी माझ्या चॅनलवर थर्ड व्लॉग घेऊन आले आहे माझा, आणि त्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आज देवाची सैर करून आणणार आहे. तर जसं जसं मी शूटिंग करत होती तसं मला पुढं कोण दिसलं, आमच्या इथला एक क्यूटसा डॉग. जसं मी पुढं जाऊन शूटिंग करत होती, थोड्या वेळातच आम्ही निघणार होतो. मग त्याच्या अगोदर मला काय दिसलं बघा, तर कसं बघतोय बघा माझ्याकडं. आणि मग आम्ही निघालो. आम्ही आता 2 व्हीलरवरनं सर्वजण चाललो आहे. ही माझी शाळा. माझ्या शाळा तर माझ्या घराच्या खूप जवळ आहे. इथे आम्ही आता विट्यात पोचलो आहे. विट्यात आम्ही एका देवाचे दर्शन घेणार आणि तसंच तर इथं आम्ही पोचलो आहे. आम्हाला आतमध्ये गाडी न्यायला एंट्री नव्हती, कारण की खूप गर्दी असते म्हणून गाडीला अलाउड नव्हतं. म्हणून आम्ही आता चालत चाललो आहे. ही ज्योती बघा कशी बघते. तर मी तुम्हाला आता मंदिर लवकरच दाखवणार आहे. ही मंदिरचं आउटसाईड आहे, म्हणजे बाहेरची जागा आहे सगळी. ही गर्दी तशी जास्त नव्हती म्हणून मला ब्लॉग शूट करायला आला, नाहीतर काल जर आम्ही आलो असतो तर खूप गर्दी होती. हे रेवणसिद्धचं मंदिर आहे. बाहेरनं तर किती छान दिसते बघा. खूप वर्षा अगोदरचं हे मंदिर आहे. सगळं दगडाने बनवलेलं आहे. आतनं तर सगळं दगडाचं आहे. खूप मस्त आहे. तर आम्ही आता पुढनं आम्हाला जायला एंट्री नव्हती, सो आम्ही बॅक साईडला चाललो आहे. आता मंदिराच्या बाजूनं चाललो आहे, कारण की पुढनं गर्दी होती ना. आरती सुरू झालेली. आम्ही बरोबर आरतीच्या टायमिंगमध्ये पोहोचलेलो, म्हणून आम्ही आता बॅक साईडवरनं आरतीकडे जाणार आहे. आम्ही आरतीकडे जाणार आहे. तर आम्ही इथं निघालो. आता आम्हाला सर्वात अगोदर नंदी दिसली, नंदी बैल. त्या नंदीचे आम्ही पाया पडलो, आशीर्वाद घेतला आणि आम्ही आत गेलो. तर इथं तुम्ही बघू शकता हा लुक. आतमध्ये सगळीकडे माणसं होती, गर्दी होती आणि आम्ही लाईनमध्ये उभा होतो. आता आरतीसाठी आम्ही थांबलेलो. आरती झालं की तसंच आम्ही लाईनमधनं मग आतमधल्या रेवणसिद्धचं मंदिर आहे. तर ही आहे लुक. आम्ही आता लाईनमध्ये उभा आहोत. तुम्ही बघू शकता आम्ही लाईनीत उभा आहोत. आता खूप मोठी लाईन होती. ॲटलिस्ट आम्हाला 45 मिनिट्स तर लागले लाईन क्रॉस करून देवाचे दर्शन घ्यायला. तर इथं आम्ही लाईनमध्ये उभा आहे, वेटिंगवर आहे आम्ही. तुम्ही बघू शकता माणसांची किती गर्दी आहे. ही ज्योती बघा कशी बघते, सगळीकडे नजर फिरवते. हां, आता आम्ही इथं देवाचे दर्शन घेतले. गणपती बाप्पा होते, खूप वेगवेगळ्या प्रकारचे देव होते. तर तुम्ही बघूच शकता किती छान अशा प्रकारे देव आहेत. आम्ही आता लाईनमधनं चाललेलो, तेव्हा आम्ही जेव्हा दर्शन घेऊन आलो तेव्हा नारळ फोडला आम्ही, आणि बाहेरनं अजून एकदा दर्शन घेतले देवाचे. आम्ही असं गोल एडा घालत होतो त्या मंदिराला. खूप प्रकारचे देव होते. आणि आता आम्ही एक गुफेतल्या देवामध्ये जाणार आहोत. अशी वरनं खाली अशी सीडी होती आणि त्या सीडीच्या आतमध्ये गुफा होती. त्यामध्ये महादेवाची पिंड होती आणि त्या पिंडची पण दर्शन आम्ही घ्यायला गेलो आतमध्ये. आणि आम्हाला एक डॉगी भेटलं. तर डॉगीला सर्वजण पेढे देत होते म्हणून आम्ही पण दिला. तर ह्या प्रकारे आम्ही आता चाललो आहे महाप्रसाद खायला.
रेवणसिद्धीच्या दरवर्षी यात्रेत ना महाप्रसाद असतो. तुम्ही जेवण बघूच शकता, दिसतानाच किती छान दिसते. आणि इथं ज्योतीला मठ्ठा प्यायला दिला, तिला नको. आणि आम्ही घरी जात होतो तेव्हा आम्हाला बुक एक्झिबिशन दिसलं, त्यातले आम्ही एक बुक पण घेतली आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बुक्स होत्या तिथं, सांगू शकत नाही मी. आणि अशा प्रकारे हा माझा होता रेवणसिद्धीच्या यात्राचा व्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. बाय.